पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात। काही बेरोजगार तरुण हे झुरळांप्रमाणे व्यवस्थेवरती हल्ला करतात असं वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलंय। एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी केलेलं हे वक्तव्य देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं। काही बेरोजगार तरुण पुढे जाऊन माध्यम, समाज माध्यम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात असं निरीक्षण सूर्यकांत यांनी नोंदवलंय। पीटीआयच्या बातमीनुसार सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती। एका वकिलानं स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली। या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयानं याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले। याचिकाकर्त्याच्या मागील सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देत न्यायालयानं त्याच्या नैतिकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। समाजात आधीच अनेक परजीवी वावरत असून ते सतत व्यवस्थेला टार्गेट करत असल्याचं भाष्य सरन्यायाधीशांनी केलंय। कदाचित सगळं जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल, पण किमान तुम्ही तरी या पदासाठी पात्र नाहीत अशा शब्दात खंडपीठानं वकिलाला खडसावलं।